आता केवळ 1 तास उरलेला आहे। राज्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63% मतदान झालेलं आहे, तर लातूरमध्ये 44.48%, सांगलीत 41.30% मतदानाची आकडेवारी 3 वाजेपर्यंत समोर आली आहे। बारामतीत 3 वाजेपर्यंत फक्त 34.96%, तर हातकणंगलेत 49.94% मतदान झालंय। कोल्हापुरात 51.51% मतदान झाले, तर माढ्यात 39.11% ही मतदानाची टक्केवारी आहे। धाराशिवमध्ये 40चा आकडा गाठलेला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात 44.73% मतदान झालंय, साताऱ्यात 43.83%, तर सोलापुरात 39.54% मतदान झालेलं आहे। जयकुमार जाधव आमचे प्रतिनिधी बारामतीतून आपल्या सोबत आहेत। जयकुमार, बारामती म्हणजे एक टशन या सगळ्यात मोठी राजकीय फाईट राज्यातली अशी बघितली जाते। तिथं मात्र मतदानाचा टक्का आज दुपारी 3 पर्यंत कमी दिसलेला आहे। काही कारणं समोर येत आहेत का आणि आता जसजसा सूर्य कलायला लागलाय मतदार वाढलेत का पुन्हा एकदा? नक्कीच नम्रता, बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष रंगलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी 3 पर्यंत 34.96% इतकंच मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता 5च्या नंतरनं थोड्या वेळात आपल्याला परत पुन्हा त्या टक्केवारी जाहीर होईल आणि अवघा आता एकच तास उरलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी। आणि विषय असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊजाई विरुद्ध नणंद असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या सुप्रिया सुळे आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार आहेत। या दोघांमध्ये चुरशीची निवडणूक रंगलेली आहे। अजित पवार आणि शरद पवार या काकापुतण्यांच्या लढाईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेली ही लढाई जी आहे ही एक वरचेच अशी लढाई बनलेली आहे। परंतु बारामतीमध्ये आता हे मतदान किती टक्के होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नम्रता, यामध्ये एक आणखी मुद्दा असा आहे की दुपारी 3 पर्यंत एक दुपारचा जो टप्पा असतो 12 ते 3 पर्यंत मतदान त्यामध्ये कमी होत असतं, ऊन असल्यामुळे साहजिकच। आणि आता 3 नंतर संध्याकाळी 5 वाजत आलेले आहेत। मतदारांच्या रांगा दिसतात का? मतदारांचा टर्नआउट जास्त आहे का की परिस्थिती जैसे थेच आहे बारामतीत? नाही, नक्कीच दुपारच्या दरम्यान मतदार हे आहेत ते घरातून बाहेर पडत नाहीत, मतदानाला येण्यासाठी टाळतात। जे आता सध्याचं जे तापमान आपण बघितलं तर 40 डिग्री इतकं तापमान आता बारामती शहरामध्ये देखील आहे। त्यामुळे मतदारांनी दुपारच्या दरम्यान मतदान करायला टाळलेलं आपल्याला दिसले। मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी गर्दी नव्हती, परंतु आता जसं जसं सूर्य मावळत आहे 3च्या पुढे आता मतदारसंघाच्या बाहेर त्या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि मतदारांमध्ये आता गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। थोडेफार आता जो कालावधी उरलेला आहे, जो 1 तासाभराचा उरलेला आहे, यामध्ये दुपारच्या 3 तासांपेक्षा जास्त मतदान या दुपारनंतर आता आपल्याला पाहायला मिळेल। नम्रता, नक्कीच धन्यवाद जयकुमार या सगळ्या माहितीबद्दल। सांगलीमधून आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, सांगलीची लढत सुद्धा चुरशीची आहे, कारण या ठिकाणी ठाकरेंचे चंद्रहार पाटील आहेत, मात्र त्यांना स्वगृही बंडखोरीचा फटका बसलेला आहे। कसा टर्नआउट राहिलेला आहे? संध्याकाळच्या सत्रात काय चित्र दिसतंय? खरं तर आपण पाहिलं असेल तर ही तिरंगी लढत म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे। आतापर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत 41.3% मतदान झालंय। खरं तर सकाळचं जे 2 तासाचं मतदान होतं ते जर आपण पाहिलं असेल ते फक्त 5 की 7% होतं। त्या तुलनेत दुपारी 3 पर्यंत एक सरासरी मतदान झालेलं पाहायला मिळत आहे। एकीकडे सांगली लोकसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा। वसंतदादा पाटील यांचा हा गड होता काँग्रेस। त्याच्यानंतर विशाल पाटील हे इथे खासदारकीसाठी इच्छुक उमेदवार होते काँग्रेसचे। महाविकास आघाडीकडून काही गणितांमध्ये बदल, काही गणितं चुकली असतील किंवा समीकरणं चुकली असतील, त्यामुळे कदाचित सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला आली आणि चंद्रहार पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आले। मात्र एकंदरीतच जर आपण पाहिलं तर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जी दुहेरी लढत होणार होती संजय काका पाटील विरुद्ध
चंद्रहार पाटील या लढतीमध्ये विशाल पाटील यांच्या एंट्रीनी तिरंगी अशी लढत आपल्याला पाहायला भेटत आहे। ही तिरंगी लढत खरं तर यामध्ये देखील आता चुरस अशी झाली आहे की एकीकडे विशाल पाटील असतील अपक्ष उमेदवार, तर दुसरीकडे संजय काका पाटील हे देखील आपल्याला पाहायला भेटतील। मात्र मुद्दा पुन्हा हाच येतो की सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे टोटल 4 विधानसभेमध्ये आमदार आहेत आणि 2 विधानसभेमध्ये, एका विधानसभेमध्ये शिवसेनेचा तर एका विधानसभेमध्ये भाजपचा आमदार, अशा ठिकाणी शिवसेनेने उमेदवार देणं हे सांगलीकरांना पटले आहे का हे देखील आपल्याला या निकालामार्फत समजणार आहे। त्याचबरोबर विशाल पाटील यांना जो आत्मविश्वास आहे, यांनी जे बोलून दाखवलं की 2 ते 2.5 लाखाच्या मार्जिननी लीडनी मी जिंकून येईन, म्हणजे नक्कीच विशाल पाटील यांचं वर्चस्व अजूनही सांगली लोकसभा मतदारसंघात आहे का। त्याचबरोबर विश्वजित कदम आणि RR पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी देखील चंद्रहार पाटील यांच्याबरोबर प्रचार केला होता। शेवटच्या टप्प्यात यांनी प्रचार केला होता त्यांच्याबरोबर। काही मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघात ते फिरताना आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे ते मतदारसंघात फिरत होते का, नेमकं त्यांनी मदत चंद्रहार पाटील यांना केली आहे का हे देखील येणाऱ्या निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल। मात्र आज दिवसभरात आपण या सर्व पक्ष नेत्यांच्या बाईट्स घेतल्या आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यातून एकच जाणवलं की चंद्रहार पाटील हे उमेदवार महाविकास आघाडीकडून नाही दिले पाहिजे होते, असं एक मत त्यांच्या होतं की कुठेतरी थोडासा काहीतरी चुकलं होतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील देण्यात आले होते। आता खरं तर या दोन्ही म्हणजे चंद्रहार पाटील असतील किंवा विशाल पाटील असतील, या दोघांच्याही मार्जिनच्या ओढाताणीमध्ये संजय काका पाटील यांना हा फायदा होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे येणाऱ्या 4 तारखेच्या निकालाला हे स्पष्ट होईल की संजय काका पाटील हे या दोघांच्या भांडणामध्ये आपली जागा म्हणजे विजयाची हॅट्रिक पूर्ण करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी चेतन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि सोलापुरात जाऊया, अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, सोलापुरात कसं चित्र दिसतंय? नम्रता, आपण जर बघितलं गेलं तर आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदानासाठी जे आहे ते उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं चित्र आपल्याला दिसून आलं। शहर असेल, ग्रामीण भाग असेल, या ठिकाणी महिला असतील, वृद्ध असतील, युवक असतील, या सर्वांनी जे आहेत मतदानाला जो आहे तो चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। खरं तर 3 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याची मतदानाची जर आकडेवारी बघायचं झालं तर 40% इतकं मतदान जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत, तर दुसरीकडे भाजपाकडून राम सातपुते हे मैदानात आहेत। दोन्ही युवा आमदारांमध्ये लढत होती। दोघांच्या प्रचार देखील मोठ्या प्रमाणात जोरदार असा झाला होता। खरं तर राम सातपुते यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते। त्याचप्रमाणे इकडे जर राहुल गांधी जे आहेत ते प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आले होते, त्यामुळे दोघांनी जोराचा प्रचार केला होता। मात्र आज मतदानाचा दिवस आहे आणि आज मतदार राजा जो आहे तो आपला खासदार निवडणार होता। मात्र अशा परिस्थितीत आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोळमध्ये जर आपण 2 गावचा विचार केला तर या 2 गावांनी या मतदानावरती बहिष्कार टाकला होता, तर दुसरीकडे राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली होती। असं असताना ग्रामीण भागात आणि शहरी भागात मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळतानाचं चित्र आपल्याला दिसतंय। खरं तर आज मतदान होतंय आणि येणाऱ्या 4 तारखेला मतदार राजा जो आहे तो कोणाला कौल देईल हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नम्रता, अगदी आपण कोल्हापुरात जाऊया। कोल्हापुरात शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आकडेवारी बघितली तर 3 वाजेपर्यंत 51% जास्त मतदान कोल्हापुरात झालेलं होतं। उत्स्फूर्तपणे कोल्हापूरकर घराबाहेर पडताना दिसले। आता काय चित्र आहे? नम्रता, अगदी बरोबर आहे। कोल्हापूर हा खरं तर प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान करणारा जिल्हा म्हणून ओळख आहे। खरं तर मागील 2 लोकसभेच्या निवडणुकींचा विचार केला तर 70%हून अधिक मतदान जे आहे ते कोल्हापूरमध्ये झालेले आहे आणि आज देखील त्याचीच प्रचिती येताना पाहायला मिळते। कारण 3 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्या समोर आहे। 3 वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 51.51% इतकं मतदान जे आहे ते आता एकंदरीतच 3ऱ्या टप्प्याच्या 11 लोकसभेवरती मतदान पार पडते। त्यामध्ये सर्वाधिक आकडेवारी जी आहे ती कोल्हापूर लोकसभेची
या ठिकाणी आहे. तर त्याच्या पाठोपाठच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची देखील टक्केवारी जी आहे मतदानाची ती देखील 49.94% इतकी आहे. म्हणजे जवळपास 50% मतदारांनी कोल्हापुरातल्या या ठिकाणी 3 वाजेपर्यंत मतदान केलेलं आहे. खरं तर एकीकडे उन्हाचा तडाखा मोठा असला तरी सकाळपासूनच लोक जे आहेत ते रांगेत अक्षरशः लागून मतदान करताना पाहायला मिळालेले आहेत. अनेक ठिकाणी काही मतदान केंद्राबाहेर काही राड्याच्या घटना देखील घडल्या, मात्र त्या अपवाद वगळता अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत पद्धतीनं सुरू आहे. त्यामुळे नक्कीच एकीकडे प्रशासनाच्या योग्य नियोजनाचा देखील या ठिकाणी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच ही सगळी आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून मतदानाची जागृती देखील केली जात होती. मागील 2 टप्प्यांचा विचार जर नम्रता केला, पहिल्या आणि दुसऱ्या, या दोन्ही टप्प्यांमध्ये खूपच कमी प्रमाणात मतदान जे आहे ते झालं होतं. आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन असू दे आणि एकंदरीतच अनेक नेत्यांनी मतदान जागृतीसाठी खरं तर प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचं यश येताना कोल्हापुरात पाहायला मिळते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. आता ऊन देखील कमी प्रमाणात या ठिकाणी जाणवते, त्यामुळं नक्कीच 3 वाजल्यानंतर देखील मतदानाचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं दरवेळीप्रमाणे कोल्हापूर 70%पर्यंतची आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी गाठेल असाच विश्वास अनेकांना आहे. नम्रता, अगदी क्या बात आहे. कोल्हापूरकरांचा हा उत्साह बघता इतर मतदारसंघात सुद्धा हे चित्र दिसायला हवं, हे आवाहन मतदारांना आहे. अगदी शेवटची काही मिनिटं उरलेली आहेत. 6 वाजता मतदान बंद होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान केंद्रावर जावं, आपला मतदानाचा हक्क आणि त्याही पुढे जाऊन आपलं मतदानाचं कर्तव्य बजावावं. आपण रायगडमध्ये जाऊया. रायगडमधून आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत. अजय, रायगडमधलं काय चित्र दिसतंय? नम्रता, रायगडमधल्या संपूर्ण 6 जिल्ह्यातल्या रांगा ज्या आहेत त्या अद्यापही मंदावल्या गेलेल्या नाहीत. 3 वाजेपर्यंत या संपूर्ण मतदारसंघात, रायगड मतदारसंघात 41.38% मतदान जे ते पार पडलं होतं. मी सध्या अलिबागच्या एका शाळेत, उर्दू शाळेत, जिथे मतदान केंद्र, जे आदर्श मतदान केंद्र याला, या मतदार केंद्राला नाव दिलेलं आहे आणि माझ्या पाठची ही दृश्य बघतात ते अतिशय शिस्तबद्ध ही मतदान करायला आलेली मंडळी जी आहे ती लाईनीने बसलेली आहेत. लोकांसाठी बसण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसंच वेगवेगळे मंडप जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत. 2 वेगळे पोलिंग बूथ जे ते या शाळेत उभारण्यात आलेले आहेत, त्या अनुषंगाने की कोणत्याही लोकांना जे तो त्रास जो आहे तो होऊ नये. तर दुसरीकडे म्हटलं तर रायगडमध्ये मागच्या वर्षी 2019ला संपूर्णतः 61% मतदान जे ते झालं होतं. आता 3 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्या हातात आहे ती 41% आहे आणि आता 2 तासाची आकडेवारी म्हणजे 3 ते 5ची आकडेवारी जे ती काही वेळातच जे ती हातात येईल आणि त्याच अनुषंगाने अद्यापही रांगा ज्या आहेत त्या मंदावल्या गेलेल्या नाही. याही ठिकाणी हा समोरचा जो रूम आहे त्या ठिकाणी मतदान जे ते पार पडते आणि अनेक लोक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगडमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दिसला तो म्हणजे की महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर यंदा ज्या आहेत त्या आपल्याला आलेला पाहायला मिळतात. आता जरी आपण पाहिलं तर हा प्रत्येक 2 पुरुषांमागे 3 महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी बसलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे रायगडमध्ये यंदा महिलांनी बाजी मारली का असंच म्हणावं लागेल. रायगडमध्ये असे 2 मतदार केंद्र, ज्याला सखी मतदार केंद्र आणि हिरकणी मतदान केंद्र असं ठरवण्यात आलं होतं. सखी मतदान केंद्रात संपूर्णतः ते मतदान केंद्र जे ते महिलांकडून चालवलं जात होतं. तर दुसरीकडे हिरकणी मतदान केंद्रामध्ये वृद्ध महिला असतील किंवा मग तान्ह्या लेकरासोबत मतदान करायला आलेल्या महिलांसाठी वेगळा हिरकणी कक्ष जो आहे तो उभारण्यात आला होता. यंदा रायगडमध्ये उष्णतेचा फटका पडू नये त्या अनुषंगाने प्रत्येक जागेवर, प्रत्येक मतदान केंद्रात जे ते वेगळं असं नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे. आता ह्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर राजकारणाचा मुद्दा, यंदाची रायगडमधली तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळते. म्हणजे सुनील तटकरे, अनंत गीते आणि वंचित बहुजन आघाडीकडून कुमुदिनी चव्हाण अशा 3 जण या संपूर्ण लढतीत अवतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर सुनील तटकरेंच्या आजूबाजूचा जर पट्टा पाहिला, रोहा असेल आणि त्या साईडचा परिसर असेल, पेन परिसर असेल, तिथे तटकरेंची हवा आहे. पण जसं जसं आपण अलिबागच्या रस्त्याने येतो, पेनच्या पुढे चालत येतो, त्या ठिकाणी अनंत गीते यांना जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतो. त्याच्या सोडीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेकापचे जयंत पाटील सध्या अनंत गीते यांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. तर दुसरीकडे सुनील तटकरेंसोबत खांद्याला खांदा लावून शिंदेची शिवसेना स्वतः एकनाथ शिंदे जे ते मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. त्यामुळे इथली लढाई जी आहे ती चुरशीची ठरणार आहे. कारण की 7 वेळा खासदार असलेले अनंत गीते, त्यांना 2019ला विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी 31,000 मतांनी पराभूत केलं आणि त्याच्यानंतर ही पुन्हा एकदा ही पारंपरिक उमेदवार जे ते समोर आलेले आणि त्याच्यात
वंचित फॅक्टर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे ही चुरशीची लढत असताना नेमका 4 जूनला गुलाल कुणाचा उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण यंदा मतदान केंद्रावरती अद्यापही रांगा ज्या आहेत त्या मंदावल्या गेलेल्या नाहीत। अनेक लोकमंडळी जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत। कार्यालयांना जे विशेषतः अलिबाग रायगड या भागात कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती, कारण की मतदान केंद्रावर कार्यालयांना जात आहे। आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट जी इथे होती ते म्हणजे सुनील तटकरे नावाचे अनेक उमेदवार, अनंत गीते नावाचे अनेक उमेदवार, तर काही मतदारांशी सकाळपासून काही बोलणं झालं, काही गोंधळाचं वातावरण या नामसाधर्म्यामुळे आहे। यंदा ह्या संपूर्ण संभ्रम बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही पक्षांकडून केला गेला होता। अनंत गीते नावाचे उमेदवार अधिक उमेदवार होते, तर सुनील तटकरे नावाचे उमेदवार होते। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत बंड, म्हणजे शिवसेनेत बंड झालं आणि राष्ट्रवादीत बंड झालं आणि चिन्हाचा वाद। पण लोकांच्या मनामनात चिन्ह पोचवण्यासाठी आणि आपला उमेदवार कोणत्या मुद्दा, कोणत्या पक्षावर, कुठच्या चिन्हावर लढतोय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे राजकारणी जे आहेत ते यशस्वी ठरलेले आहेत। त्या अनुषंगाने मी सकाळपासूनच अनेक लोकांशी, अनेक महिला असतील, पुरुष असतील किंवा वयोवृद्ध मंडळी असतील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। जे मूळ चिन्ह आणि ज्या मूळ चिन्हासोबत इतर राजकीय ज्या भावना आहेत, विचारधारा आहेत, त्यांच्यासोबत जे ती लोक कनेक्ट झालेले आहेत आणि सगळ्यांना विचारलं असता की नेमकं हे तुमच्यापर्यंत कसं पडलं, तर सोशल मीडियाचा या संपूर्ण राजकारणात जो आहे तो मोठा प्रभावीपणे वापर झालेला आणि आता स्क्रोल करत असलेली ही मंडळी यांच्यापर्यंत पोहोचलेले हे चिन्ह। त्यामुळे जो संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न झाला होता उमेदवाराच्या नावाने किंवा मग चिन्हाच्या नावाने घोळ होऊ शकतो का असा एक मुद्दा उपस्थित केला गेला होता, त्या मुद्द्यावर जे ते पाणी फिरलेलं आणि त्यामुळे मशाल असो किंवा मग धनुष्यबाण असो किंवा मग इतर जागेवर सुनील तटकरे यांचा घड्याळ असो, हे प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचलंय असं एकंदरीत मत मांडावं लागेल। जर रोहा रायगडच्या या साईडला रोहा वगैरे जो भाग आहे, ज्या भागात मोठ्या प्रमाणात जे ते तांड्यापाड्यावरची लोक, वस्त्यातली गाव वस्त्यातली लोक असतील, त्यांच्यात कुठेतरी जे ते एकंदरीत वातावरण थोडंसं मावळलेलं पाहायला मिळालं। अनेक लोकांना उमेदवार कोण हा प्रश्न चिन्ह होता। याआधी 4 दिवसाआधी मी रायगडमध्ये आलो होतो, तसेच सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज असेल त्यावेळेसही मी या ठिकाणी होतो, अनंत गीतेंच्या उमेदवारी अर्जाच्या वेळेसही होतो, त्यावेळेस थोडं हे मावळतं चिन्ह होतं। पण जशा जशा निवडणुका जवळ आल्या तसा तसा प्रचार बदललं आणि अगदी खरं आहे की अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत हे चित्र बदलत असतं। अजय, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। आणि यानंतर पंढरपूरला जाऊया, आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, सोलापूर आणि माढा हे 2 मतदारसंघ असे होते की जिथे पॉवर पॉकेट्स होती आणि ती पॉवर पॉकेट्स आपल्या बाजूला करून घेण्यासाठी मोठी राजकीय लढाई निवडणुकीपूर्वी होताना दिसली। आज मतदानाच्या दिवशीचं काय चित्र आहे? अगदी बरोबर आहे। माढा लोकसभा मतदारसंघ हा खरं तर राज्याचं लक्ष लागलेलं होतं त्यांच्याकडे। आपण बघितलं तर धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमध्येच होते आणि दुसऱ्यांदा महायुतीने रणजित नाईक निंबाळकरांना तिकीट दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड केला। त्यानंतर शरद पवार गटामध्ये हे तुतारीचं चिन्ह घेऊन त्यांनी निवडणूक लढवण्यास तयार झाली आणि ही अत्यंत चुरशीची लढाई सुरू असताना या मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, परंतु आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या माढा मतदारसंघामध्ये सभा झाल्या, परंतु शरद पवार यांची सुद्धा 6 मतदारसंघामध्ये 6 सभा झाल्या। अत्यंत चुरशीची लढत होती। आपण एकंदरीत बघितलं तर सकाळपासूनच मतदार राजा हा मतदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेला आहे, परंतु मतदान संपतानाच कुठेतरी असं गालबोट लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। महूदमध्ये शिवसेना आणि शेकपा यामध्ये डोकं फोडाफोडीचं घडलेलं आपल्याला घटना पाहायला मिळत आहेत। सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एका इस्माने मशीन ही पेटवून दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि आता आपण एकंदरीत बघितलं तर 4 वाजेपर्यंत साधारणतः 41% हे मतदान झालेलं आहे। आपण पाहिलं तर माढा हा शरद पवारांचा पूर्वी बालेकिल्ला मानला जात होता, परंतु आता शरद पवारांची ताकद वाढवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील असतील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे असतील व शरद पवार असे 3 एकत्रित आल्यानंतर पुन्हा एकदा हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा बनवण्याचा प्रयत्न आता शरद पवार गटाकडून होतोय। आणि आता आपण बघितलं तर या दोघांच्या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये 4 तारखेला मतदार राजा कोणाच्या पेटीत मतदान टाकेल हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे। नम्रता, अगदी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।